संजय राऊत यांच्या दाव्याला कुठलंही तथ्य नाही, कुठला आधार नाही. त्यांना आधारहीन, तथ्यहीन बोलण्याची सवय आहे आणि त्याप्रमाणे ते बोललेले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काहीच नाही. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, विरोधी पक्षाला पण आहे आणि त्यामुळे ते आंदोलन करत असतील तर तशी सूचना त्यांनी पोलिसांना द्यावी आणि आंदोलन करायला कोणी या राज्यात मुभा आहे सगळ्यांना. आता खरं तर या दोन लोक जे कोण आले होते ना त्यांना त्यांनी पोलिसांच्या ताब्यात आणि इलेक्शन कमिशनला का कळवलं नाही? म्हणजे तुम्हाला कुठेतरी खरं वाटलं ना की ते असं तुम्हाला करून देतील आणि तुमच्या 65 जागा निवडून देतील. मग असे कोणी अनैतिक धंदे करणारे आणि इलेक्शनच्या रोलमध्ये मॅन्युप्युलेट करणारे लोक, EVMला टॅम्पर करणारे लोक जर का तुम्हाला भेटत असतील आणि तुम्ही त्याच्यावर तोंड दाबून बसला असाल, त्यांची तक्रार केली नसेल, तर मग तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य असं कसं समजायचं? तुम्ही त्यांना तेव्हाच पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं, का दिलं नाहीत? निश्चितच त्यांनी त्या समोर आणलं पाहिजे. त्यांचे नक्कीच फोन नंबर, नावं असणार त्यांच्याकडे, कारण एवढ्या मोठ्या लोकांकडनं कडे जेव्हा काही अशी मंडळी पोचतात तर ते कोणाच्या तरी मार्फत आले असतील ना. कोणाच्या मार्फत आले आणि यांची नावं काय हे पोलिसात तक्रार द्यावी, त्यांनी आताही द्यावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.